मग विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, सावित्रीबाई फुले, आम्ही समस्त महापुरुषांना मी आज अभिवादन करतो। आजच्या रमाई उद्यानामध्ये लघुवेतन कॉलनीतली जो सर्व समस्त इथे उपस्थित सर्व आई बहिणींनो, माझ्या युवा साथींनो आणि लघुवेतन कॉलनीची जो संस्था आहे, इथले अध्यक्ष, माझे मार्गदर्शक राऊत साहेब आणि समस्त कार्यकारी मंडळ यांना सर्वप्रथम मी जय भीम करतो आणि गणतंत्र दिवसाची खूप खूप आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्यानंतर आज मी आपल्या सर्वांना जो मला आज इथे आपण बोलवलं आणि त्याच्यापेक्षाही मोठं जो आपण आपलं मोलाचं मतदान करून मला इथे निवडून दिलं, त्यामुळेच मी आज आपल्या या परिसरामध्ये पुन्हा 9 वर्षानंतर आज पुन्हा इथे झेंडावंदन करण्याकरिता मी आपल्या इथे उपस्थित झालो। हा माझा सौभाग्य आहे की पुन्हा आपल्या कॉलनीतली सगळे लोकांनी मला इथे बोलवलं आणि मला निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक खूप खूप आभार मानतो। आज गणतंत्र दिवस आणि गणतंत्र दिवस हा आपल्यासाठी म्हणजे लोकशाहीचं इथनं सुरू होण्याचा हा दिवस आहे। आज आपल्या पूर्ण समाजासाठी, या देशासाठी या गणतंत्र दिवसाचं खूप मोठं महत्व आहे। आज जरी देश 15 ऑगस्टला आझाद जरी झाला असेल आणि आझाद झाल्यामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या लोकांनी त्या आझादीमध्ये आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, खूप मोठं त्यांचा वाटा आणि खूप संघर्षाने हा देश आपल्याला आझाद मिळालेला आहे। आणि तेवढाच संघर्ष आपल्याला या गणतंत्र दिवस म्हणजे आपल्या या लोकशाही या देशाला मिळण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा पूर्ण जो त्यांचा संघर्ष होता, म्हणजे जेवढं देश आझाद करण्याकरिता महापुरुषांनी जो संघर्ष केला, तेवढंच संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या लोकशाहीमध्ये आणण्यासाठी केलं। कारण की हा जो देश आहे हा समता, स्वतंत्रता आणि बंधुत्वाच्या आधारावरती त्यांनी जो संविधान आपल्याला या दिवशी दिलेलं आहे, तर म्हणून आज आपण आपल्या या वातावरणामध्ये स्वतंत्रपणे आपण श्वास घेऊ शकतो, आपण आपल्या हक्काची लढाई लढू शकतो। आपण कुठेही जर आपल्याला त्रास झालं तर आपण आपलं ग्रुप बनवून आपण एक तक्रार नोंदवून आज आपण लोकशाहीचा आज आपल्याला इथे वाटा आपल्याला आपण त्या वाटेमध्ये सुद्धा आहोत। तर म्हणून आपल्याला सर्वात पहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो पुन्हाही जो आपल्यासाठी जो त्यांनी केलेली आहे, त्यांच्या आजच्या दिवशी पुन्हाही आठवायची आजची दिवस आहे। कारण की आपण त्यांनी जो दिलेला जो वारसा आहे, जो संविधानामार्फत जो आपल्याला लढण्याचा जो अधिकार दिलेला आहे, मानवताला मानव समजण्याचा अधिकार जो आपल्याला दिलेला आहे, तर हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेलं आहे। म्हणून आपण या गणतंत्र दिवस साजरा करताना आपल्याला आपण आणि आमचं परिवार हे नसता सर्वात पहिले आम्ही भारतीय आहोत आणि भारताचं कल्याण करणं हे सर्वप्रथम आमचं कर्तव्य आहे। तर हे जेव्हापासून आपण जर चालू करू तर निश्चितच आपण एक चांगला समृद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघितलेला भारत, मान्यवर कांशीरामजीचा बघितलेला भारत आपण इथे बनवू शकतो। आज आपल्या देशाला इथपर्यंत आणण्यासाठी बरेच महापुरुषांनी काम केलेले आहे। इथलं तर सर्वात पहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कुठपर्यंत आज आणून दिलं, त्याचं उदाहरण आपल्या इथे दिसून येते। आज आम्ही सुद्धा त्यांच्याच घडलेले त्यांच्या या घटनेमध्ये जो नमूद आहे, जो लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्यांच्याचमुळे आपण मतदान करून आज आपल्याला आम्हाला सर्वांना इथे निवडून दिलेले आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं काही आपल्यासाठी केलेलं आहे, तर त्यांचे उपकार तर आपण फेडू नाही शकत, पण त्यांचं जो थांबलेलं रथ जो आहे
ते कुठेतरी आता आपल्याला एकजूट होऊन पूर्ण समाजाला एकजूट होऊन आपल्याला चालवायचं काम आपल्याला इथे करायचं आहे. हे आपल्याला आजच्या दिवशी हे वचन याच दिवशी करायचं आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपण एक लोकशाहीचा दिवस आपण गणतंत्र दिवस त्या निमित्ताने साजरा करत आहोत आणि एक मोठ्या प्रमाणे आपल्या सर्वांनी करणं खूप आवश्यक आहे. कारण की लोकशाही काय आहे, आपले अधिकार काय आहे, आपल्यासाठी महापुरुषांनी काय काय केलं आहे हे ज्यापर्यंत आपण आपल्या मुलाबाळांना इतिहास सांगू नाही त्यापर्यंत आपले मुलं बाळ सुद्धा हे मानणार नाही. म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणे गणतंत्र दिवस आणि इतर जोही काही बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांचे जोही दिवस आहेत ते सगळे आपल्याला एक चांगल्या उत्साहाने जोमाने साजरे केलेच पाहिजे. म्हणून आज आपण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणे लघुवतन कॉलनी रमाई उद्यानामध्ये हा कार्यक्रम साजरा केला. याकरता मी पूर्ण लघुवतन कॉलनीचं पूर्ण पदाधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज आणखी बरेच काही समस्या जे मी नगरसेवक बनल्यानंतर आता मी कंटिन्यू इथे फिरत आहोत. गार्डनचा पण दौरा केलेला आहे. तर बरेच काही कामं मला माहिती आहेत. इथलं रोजचा जो परिसर आहे ते मला वाटतं ते 2014ला माझ्याच कार्यकाळामध्ये बनलेलं होतं. तर पुन्हा आपला चान्स मला दिल्यामुळे पुन्हा यावर्षी हा रोज आपण बनवूनच राहू. त्याच्यानंतर या उद्यानाशी सुद्धा आता काही कामं आपल्या स्वप्नीतीच्या प्रयत्नामुळे इथे सुरू आहे. तर याला आणखी चांगलं आपण कसं करता येईल हे आपल्या पूर्ण कमिटीच्या द्वारे आपण करू. गार्डनला आणखी डेव्हलप कसं करता येईल हे सुद्धा पाहू. सीसीटीव्ही कॅमेरेचं आपल्याला इथे नियोजन करायचं आहे. ई लायब्ररीचं सुद्धा इथे नियोजन करायचं आहे. आणि लघुवेतन कॉलनीची जो काही समस्या राहील त्याच्या पाठीमागे मी आपल्या सोबत नेहमी उभं राहील. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.